मेडिकल चालकांच्या संपामुळे नाशिकच्या उल्हातील रुग्णांचे मोठ्या प्रमाणामध्ये हाल होत असून मेडिकल स्टोअर्स बंद असल्यामुळे अनेक रुग्णांना माघारी फिरावं लागतंय। इथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी। ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात एल्गार पुकारात देशभरातील तब्बल 12.5 लाख केमिस्ट बांधवांनी आज बंद पुकारला आहे। त्यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे आणि या ऑनलाईन विक्रीमुळे अनेक तरुणांचं जे नुकसान होत आहे, ऑनलाईन विक्रीतून जो खोटी औषधे जनतेपर्यंत पोहोचवली जात आहेत, या विरोधात हा एल्गार पुकारण्यात आला आहे। आपण काही केमिस्ट बांधवांशी बोलणार आहोत। काय नेमकी कारण आहे जो ऑनलाईन विक्री विरोधात आपण बंद केलाय? पूर्वी हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाने सुद्धा ऑनलाईन विक्री बंद करण्याचे आदेश दिले असतानाही केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन त्याच्याकडे लक्ष देत नाही। याच्या विरोधात आम्ही बंद पुकारला आहे। कारण हे ऑनलाईन औषध विक्रेते यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे परवाना नाही। हे डुप्लिकेट औषधं विकतात आणि मोठ्या प्रमाणात डिस्काउंटच्या नावाखाली चुकीचे औषधं जे सरकारने बॅन केलेले औषध आहे ते सुद्धा विकतात आणि 12.5 लाख केमिस्टवर त्याचा परिणाम होत आहे। हा एक दिवस बंद असला तरी याची दखल न घेतल्यास भविष्यात आणखी मोठं आंदोलन केलं जाईल असा इशारा केमिस्ट बांधवांनी दिला आहे। येणाऱ्या काळात या आंदोलनाकडे शासन कसं पाहणं महत्वाचं ठरणार आहे। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला, नाशिक।